शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आज अकलूजमध्ये होत असलेल्या या सभेसाठी ज्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक जयंतराव पाटील साहेब, राजकारणात समाजकारणात येण्याआधीपासून ज्यांचा आशीर्वाद ज्यांचा स्नेह हा कायम पाठीशी राहिला ते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील. आणि दिसताना शांत वाटतं, तलवार म्यानातून निघत नाही तवर तिची धार कळत नाही. एकदा तलवार निघाली का कणका पाडल्याशिवाय परत म्यान होत नाही. ते माडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, मदनसिंहजी मोहिते पाटील, प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष महबूबाई शेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकरजी, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, ज्यांच्या वक्तृत्वाचं मी स्वतः चाहता आहे ते उत्तमरावजी जानकर, नागेशजी पाटे, संकल्पजी तुळस, पंडितजी कांबळे, रविभाऊ पाटील, ऋतुजाजी सुर्वे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर पदाधिकारी, आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर फार काळ बोलणार नाही, फार जास्त वेळ बोलायची गरज नाही. येताना सुद्धा काल बारामतीची सभा करून येत असताना आज अकलूजला सभा म्हटल्यानंतर खरं तर भैयासाहेब थोडं निर्धास्तपणे आलो, कारण आपल्याला माहिती आहे अकलूजकरांचं कसं मोहिते पाटील म्हणतील तसं. आता केवळ अकलूजकरांचं ते राहणार नाही, ते आता सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा पुन्हा एकदा जशी कात टाकून नवीन सळसळ येते तशी संघटनेमध्ये सळसळ येणार याविषयी नक्कीच खात्री आहे. पण काल पुण्यावरून येत असताना उजनी धरण लागलं आणि या उजनी धरणाच्या वेळी खरोखर एक आठवण जागी झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची. कारण जेव्हा या उजनीचं जलपूजन होतं तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण होतं की पंढरीच्या पांडुरंगाची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती. पंढरीच्या विठुराया तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली आहे, पण या चंद्रभागेचं पाणी शेताशिवारात जाईल आणि त्यातून जी शेतकऱ्यांच्या शेतात कणसं येतील त्या कणसात पांडुरंग दिसेल. ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला होती आणि अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी नासाडी झाली की सांगणारे नेते सांगायला लागले मी पुन्हा आलो, दोन पक्ष फोडून आलो. विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं जाऊन पोहोचलो. जिथे एक सुसंस्कृतता होती, जिथे एक विचार होता, जिथे एक संवाद होता, जिथे लोकशाहीच्या मध्ये माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा ही गोष्ट 100% मान्य असते. या सुसंस्कृततेला एक आदराचं स्थान होतं. आणि असं असताना आज मात्र परिस्थिती अशी झाली, म्हणजे मी पार्लमेंटच्या भाषणातही म्हटलं होतं, शोले सिनेमाचा डायलॉग म्हणजे शोले आला 1972ला आणि शोलेचं नवीन व्हर्जन पुन्हा देशात दिसायला लागलं. शोले मध्ये महबूबाई डायलॉग होता, दूर किसी गांव में जब बच्चा रोता है तो माँ कहते सो जा वरना गब्बर आ जाएगा. आणि मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा विरोधी पक्षातला कुठलाही नेता बोलायला लागतो तेव्हा आपोआप आकाशवाणी होते, सरकार के खिलाफ ज्यादा मत बोल वरना ईडी सीबीआई इन्कम टॅक्स आएगा. ही परिस्थिती आता देशाची झाली आहे. आणि या राजकारणाची ही परिस्थिती होत असताना विशेषतः महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नजर कोणी लावली हे सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती. हे राजकारण नाचवलं कोणी, या सुसंस्कृततेला गालबोट कोणी लावलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यामुळं आपण शेतकऱ्याची लेकरो आंब्याची आडी लावतो का नाही? आंब्याची आडी लावली, नासका आंबा निघाला तर काय करतो? आडी बदलतो का आंबा? आधी आंबा काढावा लागतो. आणि त्या पद्धतीने या विधानसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांना याची काळजी घ्यावी लागेल की ही राजकारणाच्या सुसंस्कृततेची जी आडी होती, ही नासवणारी जी काही प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती आता आपल्याला बाजूला काढावी लागेल. तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्याची पुन्हा आपली पात्रता निर्माण होईल.
कारण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून 2014 पासून 14 ते 19 महाराष्ट्रात त्यांचं सरकार, 14 पासून केंद्रात त्यांचं सरकार, 19 नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, पाठीत खंजीर खुपसून लांड्या लबाड्या करून सरकार पाडलं. इथं सभा सुरू व्हायच्या आधी एक नाटक तुम्ही बघितलं असेल, नाटक झालं ना इकडं, त्याच्यात बघितलं ना नेमकं काय झालंय ते. तुमच्या मनातले तेच त्या नाटकात आहे ना. कारण परिस्थितीच अशी आली आहे की हे भाजपवाले गायीवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही. हे गायीवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही. हे रामावर बोलतील पण कामावर बोलत नाही. आणि फेक नरेटिव्ह, खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे धैर्यशील भैया साहेब, आपण कांद्याचं आंदोलन केलं. खरं तर मी शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी इथं होतो, कांद्याचं आंदोलन केलं. आता माळशिरस तालुक्यात राजभाऊ काही फोटो पाठवले जात आहेत, व्हायरल केले जात आहेत. हे फोटो व्हायरल करताना काय केलं जातं, काय सांगितलं जातं, तर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं कांद्याचे दर कमी करा म्हणून. त्याच्यावर एक मॉर्फ व्हिडिओ केलाय, त्याच्यावर वेगळा आवाज लावलाय. आंदोलन कशासाठी होतं भावानं? हे आंदोलन होतं कांद्यावरची निर्यात शुल्क कमी करा म्हणून. 40% निर्यात शुल्क आहे, 18 रुपये हे कांद्यावर आपल्याला लागत आहेत. म्हणजे आज जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षावाले इथे येतात आणि सांगतात भारत माता की जय म्हणा. आणि वस्तुस्थिती काय आहे तर महाराष्ट्रातला, भारतातला कांदा हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत जातो तेव्हा केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावलंय. त्यामुळे आपला कांदा विकावा लागतोय $650. आणि ज्या पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला पहिल्यांदा आलं होतं, त्या पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचा कांदा जातोय $350. आता $650चा कांदा लोक घेणार जागतिक बाजारपेठेत का $350चा घेणार? 350चा घेणार. म्हणजे हे 40% निर्यात शुल्क आमच्या शेतकऱ्यांच्या बोकांडी लावल्यामुळं निर्यात आपली जेमतेम 10%वर आली. जागतिक निर्यातीमध्ये जेमतेम 10%, फक्त हा 10% कांदा भारताचा निर्यात होतोय. पण हे सगळं झाकायचंय म्हणून असे फेक नरेटिव्ह, असं खोटारडं काहीतरी पसरवतात. वस्तुस्थिती ही आहे की ते आंदोलन कांद्यावरचं निर्यात शुल्क कमी करा यासाठीच होतं. काल दौंडमध्ये होतं. दौंडमध्ये असताना दौंडच्या तिथल्या आमदारांनी किती खोटं बोल पण रेटून बोल असेल. दौंडच्या आमदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं का त्यांच्या मतदारसंघामध्ये 35 रुपयाच्या खाली कुणीच कांदा विकला नाही. पट्ट्या भले शाबास, हजारो पट्ट्या असतील, 17 आणि 20 रुपयांनी शेतकऱ्याला कांदा घालावा लागला याची. आणि असं असताना भारतीय जनता पक्षावाले ही भूमिका घेतात. आणि मगाशी धैर्यशील भैया म्हणाले जीएसटी काउन्सिलचं म्हणाले, अर्थमंत्र्यांचं सांगितलं. म्हणजे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत गेल्यानंतरच्या लाईफ इन्शुरन्सच्या ह्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी आपल्याला भरावा लागतो. आणि आपल्या खिशातलं वरबाडून घेतल्यानंतर अचानक सरकारला वाटतं आता काहीतरी द्यावं. म्हणजे किस्सा सांग, लय योजना आल्या. या योजना येत असताना एक प्रसंग घडला होता. एक चोर होता, 3 चोरांची टोळी होती. टोळीनी लय लुबाडली, कुणाची रोकड लुबाडली, कुणाचे दागिने लुबाडले, कुणाची मौल्यवान वस्तू लुबाडल्या, सगळं लुबाडलं. एक दिवस चोर पकडले गेले. चोर पकडले गेल्यानंतर लोकांसमोर आले तरी चोर काय कबूल होईना. चोर कबूल होईनात म्हटल्यानंतर इन्स्पेक्टरनं सनसनीत कानाखाली वाजवली. जशी कानाखाली वाजवली तशी चोर पटपटा बोलायला लागले, हे तुमचे मौल्यवान दागिने घ्या, या तुमच्या चीज वस्तू घ्या, ही तुमची रोकड घ्या. आता कळले इन्स्पेक्टर कोण आहे. इन्स्पेक्टर ही महाराष्ट्रातली जनता आहे जी कानाखाली वाजवली. तो लोकसभेचा निकाल आहे. म्हणून आता तुमच्याकडूनच घेतलेलं जन्मापासून मृत्यूपर्यंतच तुमच्यापासूनच घेतलेलं आता वेगवेगळ्या योजनांमधून आता बाहेर द्यायला सुरुवात झाली. ही खरी योजनांची परिस्थिती. म्हणजे आता मला माहित नाही माळशिरस तालुक्यामध्ये नक्की आता आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रचार प्रसार सुरू असेल. काय म्हणून प्रचार केला जातो हा प्रश्न विचारावा लागतो. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा प्रचार सुरू आहे.
म्हणजे गुलाबी यात्रा निघाली तिथे म्हणतात माझी लाडकी बहीण, जिथे शिंदे गटाची शिवसेना आहे तिथे सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण, जिथे भारतीय जनता पक्षावाले तिथे म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. योजनेविषयी कोणाचाच विरोध नाही. जर वाईट वाटत असेल तर त्याच्या मागच्या हेतूविषयी वाईट वाटत. कारण माझ्या भगिनी इथं बसल्यात, जर 9 वर्ष भाऊ दारावून जातो, 9 वर्ष जाणाऱ्या भावानं कधीच दारात डोकवून बघितलं नाही, कधीच राखी पौर्णिमेला ओवाळणी घातली नाही, कधीच भाऊबीजेला ओवाळणी घातली नाही. तो 10व्या वर्षी अचानक आला आणि म्हणला ताई ही माझी ओवाळणी. तर ताई काय म्हणत, भावा मागची 9 वर्ष बहिणीचं दार दिसलं नाही का, हेच म्हणत का नाही. आणि ही जर परिस्थिती असेल तर ही परिस्थिती का निर्माण झाली. ही परिस्थिती निर्माण झाली ती लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झाली, जेव्हा कळून चुकलं की ही काळ्या दगडावरची रेग आहे की महायुतीचं सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार. तेव्हा कसं असतं, पेशंट जेव्हा आयसीयूत असतो, पेशंट आयसीयूत असतो, आयसीयूत असल्यानंतर काय म्हणतोय आपण, त्यांचं औषध द्या, आपण बाहेर काढा, बाहेर काढा, लवकर बाहेर काढा म्हणतो का नाही. कधी थांबले का, कधी नाही. डॉक्टर हेच इंजेक्शन काय दिलं, या इंजेक्शनला किती खर्च आहे म्हणतोय का, नाही म्हणत. म्हणतो कंसबी द्या पण पेशंट बाहेर काढा. तशी सरकारची आत्ताची अवस्था आहे. त्यांची सत्ता आयसीयू मध्ये आणि त्यामुळे योजना मागून योजनांची इंजेक्शन देत आहेत, त्यांचाच खर्चाचा विचार होत नाही. ही खरी वस्तुस्थिती. पण पैसे येत आहेत कुठून, जे आहे त्यामुळे हेतूविषयी आहे, योजनेविषयी नाही. अनेक पुन्हा सत्ताधारी येतील, मीडियाचे प्रतिनिधी त्यांना सांगतो योजनेला कधीच विरोध नाही, विरोध कायम हेतूला असतो. कारण जेव्हा एखाद्याला इजा करण्यासाठी हात उचलला जातो तो गुन्हा असतो, पण एखाद्याचं संरक्षण करण्यासाठी हात उचलला जातो तेव्हा तिला आम्ही मर्दुमकी म्हणतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळं आम्ही त्या उद्दिष्टाला, त्या उद्देशाचं कायम आम्ही लक्ष देतो. आता लाडकी बहीण योजना आली, फॉर्म भरून घेतात. योजना दूत मगाची जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, समजा आईनी जर सांगितलं रोज सकाळी उठून, मला सांगा बायकोनी जर रोज सकाळी उठून सांगितलं तुमच्यासाठी भाकरी थापली, ठीक आहे बाबा, सकाळी भाकरी खाल्ली. बाहेर जाताना सांगितलं तुमच्यासाठी कापड्याला इस्त्री केली, संध्याकाळी सांगितलं तुमच्यासाठी जेवण केलं. हे बायकोने आईने सांगितलं, तुम्ही काय म्हणाल, सांगायला पाहिजे सारखं. हा, मला सांगा, आईने बापाने सकाळी उठल्यापासून सांगायला पाहिजे का नाही, तुझ्यासाठी केले, तुझ्यासाठी केले, तुझ्यासाठी केले. हे सांगितलं पाहिजे का आपल्यापर्यंत पोचते तर आपल्याला तवच कळतंय आपल्याच आई बापाने केले, कुठली पर्याय योग्य आहे, पहिला का दुसरा. आपल्यापर्यंत पोचलं तर आपल्याला कळतंय ना आपल्यासाठी केलंय. मग हाच प्रश्न सरकारला विचारावा लागतो की तुमच्या घामाच्या पैशाने, तुमच्या टॅक्सच्या पैशाने जो तिजोरीत पैसा जमा झाला त्याच्यातून योजना काढत असताना त्याच योजनेच्या जाहिरातीसाठी तुमच्या घामाचे, तुमच्या कष्टाचे 270 कोटी रुपये आधी जाहिरातीला आणि नंतर 300 कोटी रुपये फक्त योजना दूतला का खर्च करताय. कारण हे सरकारचं अपयश आहे, योजना पोहोचली नाही म्हणून हे अपयश आहे. हे आपल्याला हा जाब सरकारला येत्या काळात विचारावा लागेल. आणि त्याच्या पुढची मेक मारून ठेवली. म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं, जयंत पाटील साहेब म्हणाले योजनेची तरतूद नेमकी किती महिन्याची. माझ्या सगळ्या बहिणींना ही गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे. विचार करा, आता फॉर्म भरून घेतात, फॉर्मची स्क्रुटिनी कधी, विधानसभेनंतर. म्हणजे आता फॉर्म भरून घेणार, रक्षाबंधनला पहिला चेक पाठवणार, पहिला चेक पाठवल्यानंतर ही योजना चालू राहणार की नाही याचीच नेमकी गॅरंटी नाही. कारण केंद्रातल्या त्यांच्या बाबाच्या गॅरंटीची आता वॉरंटी राहिली नाही. मग या योजनेची कशी राहील हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती. मग अशी भैयासाहेबांनी सांगितलं, पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार सोलापूर जिल्ह्याचे निवडून येणार. त्यासाठी मी आदरणीय विजयदादांचं मनापासून आभार मानतो. आभार यासाठी मानतो कारण 2019 नंतर सोलापूर जिल्ह्याची जेव्हा पण ही परिस्थिती पाहिली
तेव्हा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य कष्टकऱ्याला हा प्रश्न पडत होता की आपलं राजकीय पालकत्व कुणाकडे, आपण आधारासाठी कुणाकडे बघायचं, आपण आधाराच्या वेळी, संकटाच्या वेळी हात कुणाला मारायचे. आणि विजयदादा, मी मनापासून आभार मानतो की आपण ही जी भूमिका घेतली, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला हा आधाराचा हात मिळाला, यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, हा निर्णय घेत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्रात जो निर्णय दिला, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आत्ताही बघा, महायुतीचं सरकार आहे. सरकार असताना गेल्या महिन्यात पुण्याला एक बैठक झाली. या पुण्याच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आले, देशाचे गृहमंत्री आले, आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी आरोप कोणावर केले? आदरणीय पवार साहेबांवर. लोकसभेच्या प्रचाराला माननीय पंतप्रधान आले, पंतप्रधानांनी आरोप कोणावर केले? आदरणीय पवार साहेबांवर केले. कारण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो, ही जी महाराष्ट्राची ओळख होती, आज दिल्लीतल्या सरकारला हा महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच घाम फोडतो. आणि त्यामुळं पवार साहेबांना घेरण्याची, या जाणत्या राजाला नामोहरम करण्याची ही खेळी भारतीय जनता पक्षाची, आणि सरळ मैदानात हरवता येत नाही. म्हणून मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावू मांडीवर घेतलेत, आणि मांडीवर घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून पण सध्या निशाणे लावतायत. आणि जेव्हा मित्र संकटात असतो तेव्हा त्याच्या खांद्याला उभं राहण्याची भूमिका आदरणीय विजयदादांनी घेतली. याचा महाराष्ट्रात एक फार मोठा संदेश गेला, त्यासाठी तुमचा आभार मानतो. पण जसं मगाची भैयासाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये, येणाऱ्या दिवसात मात्र सावध राहा. कारण जाती भांडणं लावण्याचा एक प्लान होताना दिसतो, धार्मिक तेढ वाढवण्याची एक शक्यता आपल्याला दिसते. आणि जेव्हा ही शक्यता निर्माण होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याला ठेवायला पाहिजे. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्याला नेलं. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, ते आपलं शिवस्वराज्य, आणि हे शिवस्वराज्य आपल्याला हवं. माननीय पंतप्रधान महोदय अनेक ठिकाणी जातात, पण अजून देशाचे माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलं कधी ऐकिवात नाही. कदाचित माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले नसतील, याचं कारण महत्वाचं असेल. कारण जेव्हा माननीय पंतप्रधान पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतील, तेव्हा माननीय पंतप्रधान चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीच्या वैष्णवांचा जो मेळा जमतो, तो मेळा सुद्धा दिसेल. आणि तेव्हा माननीय पंतप्रधानांना वाटेल की जातीत भांडणं महाराष्ट्रात लागू शकत नाहीत, कारण चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीचे वैष्णव एका पांडुरंगाच्या नामस्मरणात लीन होत असतात. कदाचित पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना माननीय पंतप्रधानांना दिसेल की देवाच्या नावानं तेढ निर्माण करत असताना प्रत्येक देवाच्या हातात कुठलं ना कुठलं शस्त्र आहे, पण आमच्या पंढरीच्या पांडुरंगाचा एकमेव असा अवतार आहे की हाती कुठलंही शस्त्र नाही, पण सगळं जग फक्त प्रेमाच्या आधारे चरणाऱ्यावर लीन होतं. कदाचित या गोष्टी त्यांना स्वीकाराव्या अशा लागतील, आणि म्हणून कदाचित पंतप्रधान अजूनही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले नसते. मगाची जयंत पाटील साहेब म्हणाले, पण ते येतील अशी अपेक्षा आहे. कारण होणारी निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नसणार आहे भावा. होणारी निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नसणार आहे. आता दिल्लीतलं सरकार आम्ही बघितलं, म्हणजे मी 2019 ते 24 बघितलं भैया साहेब. 2019 ते 24 बोलायला चान्स मिळत नव्हता, माईक सारखा बंद होत होता. आता तुम्ही सगळे असे वाघासारखे भांडतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे खासदार, म्हणजे त्या दिवशी भैयासाहेब रेल्वेवर बोलले, निलेश लंकेजी दुधावर बोलले, बजरंग बाप्पांनी तर बीडसाठी विमानतळ मागितला, अमर काळे साहेब बोलले, सुप्रियाताई तर या नेहमीच बोलत असतात. पण हे सगळं होतंय, ही परिस्थिती बदलली आहे. कारण दिल्लीतलं सरकार अजून डळमळीत आहे. त्यामुळे एक धक्का होतो. वस्तादावर विश्वास ठेवा. महाराष्ट्र वस्तादाच्या याला हातात आला की दिल्लीतलं सरकार, दिल्लीच्या सरकारच्या ज्या 2 कोंबड्या त्या काढून घ्यायला
वस्ताद वेळ लावणार नाही याची खात्री बाळगा. आणि जेव्हा दिल्लीतलं सरकार आपल्या हिताचं होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील. आज कांदा निर्यात बंदीसाठी, कांद्याच्या निर्यात शुल्क माफीसाठी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावं लागतं. मेडिक्लेमवर, लाईफ इन्शुरन्सवर 18% GST म्हणून संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावं लागतं. थोडे दिवस थांबा, एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बसू द्या, दिल्लीत आपलं सरकार बसायला वेळ लागणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट, काही पत्रकार बांधव मला म्हणाले लोकसभेच्या वेळी संविधान बचाव ही फार मोठी मोहीम होती ना, विधानसभेला पण आहे. इथंच तो मीक आहे, मेक इथंच आहे भावांनो. लढाई अजून संपलेली नाही, फक्त पहिला टप्पा झालेला आहे. कारण देशाच्या आत्ताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 2027 ला संपणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वयोमर्यादेमुळे मार्गदर्शन मंडळामध्ये जाण्याची जी मर्यादा आहे ती 75 वर्षाची आहे. आणि देशाचे पंतप्रधान पुढल्या वर्षी वयाची 75 वर्ष पूर्ण करणार आहे. आणि रशियामध्ये जे काही घडलं, त्या पुतीन साहेबांनी पंतप्रधानाचा काळ गेल्यानंतर ते स्वतः राष्ट्रपती झाले. आणि ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी तिथे निरंकुश सत्ता राबवली. त्यामुळे राष्ट्रपती पदाची पुढची निवडणूक ही निर्धोषपणे पार पडल्याशिवाय संविधानाची लढाई पूर्णपणे संपणार नाही. तुम्ही खासदार निवडून पाठवलाय, एका खासदाराचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतांचं मूल्य असतं 700 आणि एका आमदाराच्या मताचं मूल्य, महाराष्ट्रातल्या आमदाराच्या मताचं मूल्य असते 175. आणि त्यामुळे भैयासाहेब आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. सोलापूर जिल्ह्यातले 11 आमदार, हे 11 आमदार जेव्हा येतील, हे 11 आमदार आल्यानंतर यांचं मूल्य हे जवळपास 175 गुणिले 11 म्हणजे 1750, 175 जवळपास 2000च्या आसपास होणार आहे. आणि त्यामुळे ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, विधानसभा सिर्फ झाकी आहे, दिल्लीतलं सरकार अभी बाकी आहे. आणि या ताकदीने जर आपण लढलात, या ताकदीने आपण हे शिवस्वराज्य, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात. ध्यानात ठेवा, एवढे मोठी स्वप्न दाखवली हा, पण महाराजांचं तत्व काय, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत. आणि जर गड मजबूत असेल तर मुलुकगिरीला जाता येत आहे. आणि त्या पद्धतीनं हा बाले किल्ला आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या हाती सुखरूप राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आज या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी अकलूजच्या पुण्यनगरीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय मोठे दादा, माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, माननीय महबूबजी शेख साहेब, लोकनेते सन्माननीय उपस्थित शेतकरी बांधव, तरुण मित्र, आपला सर्वांचं माळशिरस तालुका राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. Right.
ये मागे ये घूम देखिए घूम है वो घूम है तू सरळ चालत आला तरी माणसं बाजू सर असतानाच पंढरपुरात जायचं नक्की शिवस्वराज्य यात्रेला आजचा हा चौथा दिवस आहे आणि सलग चौथ्या दिवशी जो प्रचंड प्रतिसाद हा शिवस्वराज्य यात्रेला मिळतो हे पाहता कोणती इव्हेंटबाजी नाही, कोणती फार मोठी ॲड एजन्सी इतर लोकांकडे जशी आहे तशी नाही, पण सर्वसामान्य नागरिकांनी हे मनात ठरवलेलं आहे, सर्वसामान्य जनतेने मनात ठरवलेलं आहे की हे महायुतीचं राज्यात असलेलं खोके सरकार हे हद्दपार करायचं हे जनतेने ठरवलं आणि त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीची ठामपणे उभी यामध्ये ही भूमिका आपण सातत्यानं स्पष्ट केलेली आहे. केंद्र सरकारकडे खरं तर जातीनिहाय जनगणनेची मागणी सगळेच विरोधी पक्ष सातत्यानं करत आहेत आणि हा अनेक समुदायांचा हा प्रश्न, अनेक समाजांचा हा प्रश्न आहे आणि ज्या ज्या समाजाला आवश्यक आहे त्या त्या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, प्रत्येकाची भूमिका आहे. आणि हे होत असताना केंद्र सरकारनं जर यामध्ये लवचिकता दाखवली, जातीनिहाय जनगणना केली तर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, हीच आमची भूमिका आहे. कसं आहे, चिन्ह चोरला, पक्ष चोरला, नेते चोरले, आमदार चोरले, म्हणजे एवढं सगळं हॅक झाल्यानंतर आता नुसता मोबाईल हॅक झाला आहे.